जवळजवळ 2 वर्षांनी लांबच्या शहरात राहणारे काका काकू आले म्हणून प्राजक्ता मनातून खूपच आनंदी होती आणि तिचे मुले त्यांचे आवडते मामा मामी आले म्हणून काका काकू अगदी सहकुटुंब आले होते प्राजक्ताच्या घरी. तिला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. लहानपणी काही वर्ष एकत्र कुटुंबातच वाढले असल्याने काकू म्हणजे तिच्यासाठी दुसरी आईच होती जणू. त्यांच्या मुलांबरोबरच वाढली होती प्राजक्ता, त्यामुळे अगदी सख्या भावंडासारखंच प्रेम होतं. प्राजक्ता 10वीत गेल्यावर मात्र तिच्या वडिलांची बदली झाली आणि नंतर हळूहळू कुटुंबातील सगळीच माणसं वेगवेगळ्या दिशेने पांगली, पण ओढ मात्र तशीच राहिली. त्याच ओढीनं एकमेकांकडे जाणं येणं होत होतं. म्हणूनच दिवाळीनंतर काका काकू आपल्या मुलांना घेऊन 4 दिवस प्राजक्ताकडे राहायला आले होते. आल्या दिवशी संध्याकाळी प्राजक्ताने मस्त भरल्या वांग्याची भाजी केली आणि सर्वांसाठी जवळच असणाऱ्या पोळी भाजी केंद्रातून मस्त खरपूस गरमागरम भाकरी आणल्या. सर्वांची छान जेवणं झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोळ्याला बाई आली. चहा पाणी झाल्यावर दोन्ही घरचा दिवाळीचा फराळ खाल्ल्यावर प्राजक्ता सर्वांशी गप्पा मारत बसली असता तिचा भाऊ म्हणाला, नाश्त्याला कर काहीतरी, पोहे उपीट. प्राजक्ताला कळेना, आत्ता फराळ झाला परत का नाश्ता? पण कधीतरी आलेल्या पाहुण्यांना नको कशाला बोलायला म्हणून तिने गरमागरम उपीट केलं. ते झाल्यावर गप्पा टप्पा करतच प्राजक्ताने भाजी कोशिंबीर केली. गुलाबजाम त्यांच्या एरियातल्या प्रसिद्ध हलवाईकडून आणले होते, खास आपल्या माणसांसाठी म्हणून. पोळ्या बाईने केलेल्या होत्या म्हणून पटकन जेवण तयार झालं सुद्धा. वहिनीला तर तिने स्वयंपाकघरात फिरकूसुद्धा दिलं नाही. मुलांना मामा मामी भेटले होते म्हणून प्राजक्ताला जे हवं ते मनसोक्त करून दिलं त्यांनी. दुपारची जेवणं आटोपली, पाहुणे आडवे झाले. प्राजक्ताच्या घरी दुपारी झोपायची सवय नसल्याने ती मुलांबरोबर खेळत राहिली. संध्याकाळी सर्व मस्त बाहेर फिरून आले. सकाळच्या पोळ्या उरल्या होत्या. प्राजक्ताने विचारलं, पोळ्या तर आहेत, भाजी कोणती करू? तर तिचा भाऊ पटकन म्हणाला, पोळ्या नको, भाकरी कर. प्राजक्ता म्हणाली, भाकरी खायची आहे का तुला? ठीक आहे, मी आणते कालच्यासारखी. छे बाहेरच्या नको, तू कर. अरे पण तुला काल तर आवडल्या होत्या त्या भाकरी, पण तू कर. मी कालपासून बघतोय तू काहीच करत नाहीस घरात, तू करून द्या आम्हाला भाकरी. प्राजक्ताला खरं तर रागच आला होता त्याच्या बोलण्याचा, तरी तो गिळून ती म्हणाली, मी नाही करत भाकरी, मला येतही नाहीत. एवढे फिरून आलो आपण, आता कुठे भाकरी करत बसू? आणि जवळच तर मस्त गरमागरम मिळतात. मी का कष्ट घेत बसू उगाच? लागेल तेव्हा आणते मी. तेवढ्यात काकू म्हणाली, पोळ्या तुझी बाई करते, धुण्या भांड्यालाही बाई आहे, घरातील काम सगळ्यांना वाटून टाकली आहेस. अगं नवराही ऑफिसवरून आल्यावर काम करतो तुझा, अगदी मुलीलाही काम लावलंयस तू. काही करताना दिसतच नाहीस, त्यातून तू घरातच आहेस. आमची सुनबाई बरी की, ती तर ऑफिसला जाऊनही स्वयंपाकासोबत किती काम करते. अगं काकू, घरातील काम घरातल्या सर्वांनी वाटून करायचे असतात. ज्याला त्याला त्यांचं आवडतं काम दिलंय ते त्यांच्या सवडीने करतात. कुणावर काही जबरदस्ती नाही केली मी. नवरा ऑफिसवरून आल्यावर काम करतो तर ते त्याला आवडतं म्हणून. मुलीने तर हौस म्हणून मागून घेतलंय, घरी आहे म्हणून. मीच सर्व केलं पाहिजे असं कुठे लिहिलंय? पण बाईच्या जातीला असं नुसतं बसून राहणं शोभतं तरी का? काकूला तर पटलंच नाही तिचं बोलणं. काकू, तुला कोणी सांगितलं मी नुसतं बसते? मला उद्योग आहेत चिक्कार. आता तुम्ही आलात म्हणून मी तुमच्याबरोबर माझी रोजची कामं सोडून गप्पा मारत बसले, एवढंच. उलट तुम्हाला तर छान वाटलं पाहिजे. पाहुणे आलेत म्हणून स्वतःला स्वयंपाकघरात गाडून न घेता मी तुमच्यासोबत एन्जॉय करते म्हणून. इकडे येऊन तर तुम्ही एकमेकांची तोंड बघत बसलात तर काय फायदा? मला भेटायला आलात ना प्रेमाने, मग मीही तुमच्याबरोबर राहून तुमच्याबरोबर सतत गप्पा मारून तुमचे आणि माझे 4 दिवस सुखाचे करते, तर त्यात काय चुकलं माझं? आता तुम्ही आल्यावर मी माझी कामच करत बसले तर काय म्हणाल? बघा, आम्हाला बोलवलं आणि तिच्याकडे काही वेळच नव्हता आमच्यासाठी. तेवढा तिचा भाऊ म्हणाला, पण काम तर काही दिसतच नाही तुला. रिकाम टेकडीच तर बघतोय 2 दिवस. दादा, मी रिकामी दिसते कारण मुलं तुमच्या मागे आहेत. पाहुणे आल्याचा त्यांना आनंद झालाय म्हणून त्यांनी मला सोडलंय. तुम्ही सकाळी 7ला उठताय, मीही अगदी तेव्हाच उठते रोज. चहा पाणी करते, पटकन भाजी टाकते, पोळ्या बाई करते, तेवढा वेळ मिळतो. त्यात मी व्यायाम योगा करते माझ्यासाठी. मग मी माझी आवडती पुस्तकं वाचते, कधी आवडती गाणी ऐकते. माझा वेळ मी हवा तसा घालवते. अगदी मोजके 1.5-2 तास मिळतात रे मला माझ्यासाठी. 9ला मुलं उठली की चक्र सुरू होतं माझं. मग त्यांचं सर्व झालं की 4 वाजल्यापासून मी ऑनलाईन क्लासेस घेते. 8वी ते 10वीच्या मुलांचे संस्कृतचे ते 8पर्यंत चालतात. ते संपल्यावर मुलं इतका वेळ मी बिझी होते म्हणून खेळायला सांगतात. त्यांना मी त्यांच्याबरोबर राहावी वाटते. मग त्यांना बाजूला सारून स्वयंपाक पाणी करत बसणं, त्यासाठी जीवाची मारामारी करणं नाही पटत मला. सुटसुटीत मोकळं राहायला आवडतं मला आणि अगदी घरच्या चवीची भाजी भाकरी गरमागरम मिळते बाजूलाच.
तर का उगाच करत बसू मी? भले घरी असते, घरातून थोडंफार काही करते, म्हणून रिकामं मोकळं राहायचा अधिकार नाही का मला? मला आवडतं आणि माझ्या घरी सर्वांना चालतंही. उद्या आमची सुनबाई म्हणाली असं तर आम्हाला नाही चालणार मात्र. काका मध्येच म्हणाले, तुम्ही थोडा तिच्या बाजूने विचार केला तर नक्की चालेल तुम्हालाही. अर्थात तिची तशी इच्छा असेल तरच. का रे दादा, तू विचारलं का तिला कधी? मला हे तुला असं बघूनच त्रास होतोय. तर तीही अशी वागली तर काय होईल? तू हिला शिकू नको बाई असलं काही. मी कशाला शिकू दादा? आपली मतं कुणावर लादता येतात का कधी? जो तो स्वतःच्या अनुभवाने शिकतो, जमलं तर बदलतो, नाहीतर मन मारून जगतो वर्षानुवर्ष. आता तुम्ही आलात म्हणून माझं रुटीन थांबवलंय मी. सगळा वेळ तुमच्यासोबत घालवते. क्लासला चक्क सुट्टी दिली आहे मी तुम्ही असेपर्यंत. तर तुम्हाला माझं रिकामपण टोचायला लागलंय. आम्हाला बघायला वेगळं वाटतं असं काकू नाराजीने म्हणाली. वेगळं कुणाला पटकन पचत नाही हे खरं. बघणाऱ्या बाईला नाही आणि पुरुषाला तर नाहीच नाही. वर्षानुवर्ष बाईला कामात बघायची सवय ना. मोकळी राहू देणारच नाहीत तिला. बोलण्यातून नाहीतर नजरेतून घायाळ करणारच तिला. प्राजक्ताने आपली बाजू मांडायला केलेला प्रयत्न फारसा कोणाला रुचलाच नाही. ते त्यांना स्वतःच्या सोयीचं वाटलं नसावं बहुतेक, म्हणून प्राजक्तानेही पुढे जास्त बोलणं टाळलं. पाहुण्यांचे 4 दिवस संपले तसे ती निघाले. जाताना मात्र प्राजक्ताच्या भावाच्या बायकोने आजूबाजूला कोणी नाही बघून तिला हाताला धरून थँक्यू म्हटलं. 4 दिवस मी जो मोकळेपणा अनुभवला तुमच्याकडे तो मी बाकी कुठेच अनुभवला नाही. अगदी माझ्या माहेरी पण. जरा निवांत बसले की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपायचंच हो. काही ना काही करत राहणारी बाई आवडते सर्वांना. जरा बसली की नावं ठेवणं सुरू, मग ते घरचे नाही तर दारचे कोणी का असेना. सध्या तरी माझी मानसिक तयारी नाही कुणाच्या विरोधात जाण्याची, पण हळूहळू झाली की मला आवडेल तुमच्यासारखं राहायला. प्राजक्ताने गोड हसून तिला निरोप दिला. सर्वांनाच जमणाऱ्यातलं नाही ते असं मात्र आवर्जून मनात वाटलंच तिला. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे घरकाम. आता या कामांचा अजून एक मोठा गुणधर्म म्हणजे ही कामं कोणीतरी करत आहे हे कधीही कोणाच्याही लक्षात येत नाही. इतकं की त्यासाठी एक अख्खी म्हण आहे. काम दिसत नाही आणि बाई बसत नाही. नोकरी न करणाऱ्या स्त्रीला तुम्ही काय करता असं विचारलं की त्यावर हटकून येणारं उत्तर म्हणजे काही नाही, घरीच असते. आपण घरी असतो म्हणजे आपण काहीही करत नाही हे त्या बाईच्या मनावर इतकं खोलवर बिंबवलेलं असतं की आपण जे करतोय ते काहीतरी महत्त्वाचं काम आहे हे तिच्या गावीही नसतं. घरकाम म्हणून असलेल्या अनेक कामांपैकी कशाचाही भार घरातल्या पुरुषावर पडत नाही. आई आजारी असेल तर घरातील 6वी-7वीतील मुलगी स्वयंपाक करते, पण त्या मुलीचे वडील साधी खिचडी करू शकत नाहीत, कारण घरातील कामं ही बायकांचीच कामं आहेत. असं पुरुष सत्ताक समाजरचनेने कधीच्या काळीच ठरवून टाकलेलं आहे. या सर्वांमध्ये घरातील पुरुष परंपरेने त्यातून अलगद सुटून जातात, कारण घरकाम हे पुरुषांचं कामच नाही हे सर्रास रुजवलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी रिअल स्टोरीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सोबत लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.